ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे सायली अर्जुन रविराज काकांना भेटायला आलेले असतात. तर ते रविराज काकांना म्हणतात, सीनियर एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. रविराज काका म्हणतात, काय झालं? मी म्हटलं होतं ना तुम्हाला, तो महिप्त कसा माणूस आहे ते. आता त्याला संशय वगैरे आला का? त्यावर मग चैतन्य, नाही सर, तसं काही झालेलं नाहीये असं म्हणतो. तर सायली रविराज काकांना म्हणते, नाही काका, तसं काही नाहीये, प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका. रविराज काका म्हणतात, मग काय झालंय, पटपट बोला ना. त्यावर अर्जुन म्हणत असतो, हे बघ सीनियर, सायलीच्या मनात एक गोष्ट आली. मला वाटतं ती योग्य आहे. मला सुद्धा ते पटले. त्यावर रविराज काका म्हणतात, अरे काय आलंय ते बोला. मग सायली सांगत असते की 22 वर्षांपूर्वी जो अपघात झाला त्यात सगळ्यात जास्त नुकसान ज्या व्यक्तीच महिपने केले, त्या व्यक्तीला जर त्याने तिथं पाहिलं ना रविराज काका, तर तो आणखीन लवकर खरं बोलेल. त्यावर मग रविराज काका म्हणतात, म्हणजे तुमची काय इच्छा आहे? त्यावर मग आता अर्जुन लगेचच रविराज काकांना सांगतो, म्हणजे हेच की त्या ठिकाणी प्रतिमा आत्यांना आपण घेऊन जायचं. जर तिथे प्रतिमा आत्या असतील तर तो लवकर सर व कबूल करील. त्यावर रविराज काका नकार देत असतात. सायली त्यांना समजावत असते की अहो, मी म्हणते काका ते बरोबर आहे. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात की नाही सायली, हे बघ, काहीही झालं तरी मी ही रिस्क घेऊ शकत नाही, मला नाही जमणार. तर आता अर्जुन सुद्धा रविराज काकाला समजावत असतो की आपण तिथे सगळे असणार आहोत. सीनियर, अरे मी स्वतः असेल, मी प्रतिमाला काही होऊ देईन का? त्याबरोबर आता चैतन्य म्हणतो, सर अहो, मी सुद्धा असणार आहे. आणि त्याशिवाय इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची अख्खी टीम तिथे असणारच आहे. सायली म्हणत असते, हे बघा रविराज काका, ही आपल्याजवळ शेवटची संधी आहे. जर आपल्याला महिप्तला वटणीवर आणायचं असेल तर त्यामुळे आपल्याला अशी माघार घेऊन चालणार नाही, आपल्याला पुढे जावंच लागेल. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात की ते सगळं ठीक आहे, ठीक आहे, पण म्हणून मी अशी रिस्क नाही घेऊ शकत. प्रतिमाच्या बाबतीत प्रतिमा महिप्तला बघून घाबरते. त्यात आधीच महिप्त सुद्धा कसा आहे ते तुम्हाला माहिती आहे. जर प्रतिमाला समोर बघून तो चिडला किंवा त्याला राग आला आणि त्यांनी काही केलं तर इतक्यात त्या ठिकाणी प्रतिमा चहा नाश्ता घेऊन येते. ती चहा तिथे ठेवते आणि चाललेली असते. इतक्यात मग ती पुन्हा थांबते आणि म्हणत असते, मी तुम्हा सगळ्यांच सगळं बोलणं ऐकले आणि अहो, मला सुद्धा सायली आणि अर्जुन जे काही बोलतायत का नाही ते सगळं पटते. रविराज काका म्हणतात, अगं तू काय बोलतीयस? ही मुलं आहेत, आधीच ही वेडेपणा करतायत, त्यामध्ये तू सुद्धा यांच्या वेडेपणाला साथ द्यायला कुठे निघालीस नाही. अगं हे लोक काहीतरी वेड्यासारखं बडबडतात. त्यावर मग आता रविराज काका तिकडन बाहेर जातात. रविराज काका तिकडन बाहेर गेल्याबरोबर आता लगेच रविराज काकांच्या मागोमाग त्या ठिकाणी प्रतिमा सुद्धा जाते. मग प्रतिमा आत्या ही रविराज काकांना म्हणते, रविराज मला सांगा, माझी स्मृती परत पहिल्यासारखी यावी असं वाटत नाही का तुम्हाला? त्यावर रविराज काका म्हणतात, अगं प्रतिमा, असं का आणि कसं वाटू शकतं मला? त्यावर वर प्रतिमा आत्या म्हणते, हो ना, म्हणजे तुमची हीच इच्छा आहे की माझी मूर्ती पुन्हा पूर्वीसारखी परत यावी, बरोबर हो? मग जर तुमची ही इच्छा आहे तर यासाठी अर्थात आपल्याला पहिले प्रयत्न करावे लागतील. मग त्यासाठी मला तिकडे जावं लागेल. त्यावर रविराज काका म्हणतात, अगं पण तिकडे जर काही उलट झालं तर? त्यावर प्रतिमा म्हणते, अहो का उलट होईल असा विचारच कशाला करायचा ना? आपण त्यापेक्षा विचार करू की तिकडे सगळं चांगलं होईल. तिथे सायली असेल, अर्जुन असेल, तुम्ही असाल. मग जर तुम्ही एवढे सगळे तिकडे असाल तर तिथे अर्थात काही चुकीचं होणारच नाही ना? तुम्हाला वाटतंच कशाला सगळं चुकीचं होईल? त्याबरोबर आता पुढे प्रतिमा हेही सांगते रविराज काकांना समजावून की बघा, आता माझ्याजवळ 2 पर्याय, एक तर माझ्या भूतकाळाला सामोर जाऊन जे घडलं ते शोधून काढायचं, किंवा दुसरं म्हणजे घाबरून गप्प बसून राहायचं. आणि मला ना पहिला पर्याय निवडावा अजिबात वाटत नाहीये. मला दुसरा पर्याय निवडायचा आहे, ज्यामध्ये मी सगळं शोधून काढण्याचा प्रयत्न करेन. कमीत
कमी प्रयत्न केल्याच तरी समाधान मला राहील. हे बघा रविराज, मला माहिती आहे तुम्ही माझं मन मोडणार नाही. मला परवानगी द्या आणि मला सायली अर्जुनची साथ सुद्धा देऊ द्या. त्यावर रविराज काका म्हणतात, तू मला वचन दे की जर तुला तिथे तुझ्या जीवाला धोका आहे असं थोडं जरी जाणवलं ना तरी तू तिथे थांबणार नाहीस, ताबडतोब निघून येशील. जिथे आपण थांबायचं ठरवू तिथे दे वचन. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, बरं मी तुम्हाला वचन देते की मला जर असं जाणवलं की तिथे माझ्या जीवाला धोका आहे तर मी खरंच तिथे नाही थांबणार. त्यावर रविराज काका म्हणतात, प्रतिमा तू ही खूप मोठी हिंमत, तू खूप मोठं धाडस दाखवायला जातेस. प्रतिमा आत्या म्हणते की मला आता सगळं आठवू लागलं, फक्त आपला अपघात तेवढा आठवत नाहीये. जर या सगळ्या प्रयत्नांनी मला तो सुद्धा आठवायला लागला ना तर मग हे धाडस करण्यामागे खरंच काहीतरी अर्थ उरला. आणि मला खात्री की मला सगळं नक्की आठवेल मला सगळं. त्याबरोबर हे ऐकून रविराज काकांना सुद्धा बरं वाटतं. तर दुसरीकडे आता महिप्त आपल्या प्लनमध्ये फसणार एवढे अर्जुन सायलीचे शब्द आता इथे ऐकलेले असतात. ते म्हणजे सुमन काकीने आता ती विचार करते, हे लोक महिप्तला अडकवण्यासाठी काहीतरी प्लॅन करतायत. बहुधा बरं झालं तो महिप्त यांच्या सगळ्यांच्या प्लॅनमध्ये अडकू तरी देत देवा, पण त्यासाठी मला यांना घराबाहेर घालवावं लागेल. जर यांना ही गोष्ट कळालेली तर हे लगेच त्या महिप्तपर्यंत पोहोचवतील. इतक्यात नागराज येऊन मागे सोफ्यावरती बसतो. त्याबरोबर लगेचच आता पटकन सुमन काकी जाते आणि नागराजला म्हणते, अहो ऐका ना माझं ना, तुमच्याकडे एक छोटं काम आहे. म्हणजे माझी ती ठाण्याची आत्या आहे ना, तिचे गुडघे खूप दुखतायत. तिला गुडघ्याला लावायचं तेल पोहोचवायचे. तुम्ही प्लीज जाऊन याल का हो? तिकडनं नाही हो आत. यासाठी ते तेल खूप गरजेचं आहे म्हणून सांगते, नाहीतर तुम्हाला माहिती एरवी मी तुम्हाला काम सांगितलं नसतं. पण प्लीज आत्यासाठी एवढं कराल का? माझ्या गरजेचं आहे. त्यावर नागराज नकार देतो. त्यावर ती म्हणते, अहो असं काय करताय, गरजेचं आहे ना जाना, प्लीज. नागराज म्हणतोय, मी नाही ग जाणार बाई. तुला नवरा घरामध्ये जरा शांत बसलेला बघवत नाही का? लगेच येते मला काम लावायला. सुमन मला वेळ नाहीये आणि मला जमणारही नाहीये. तू उगाच मला काम लावत बसू नको. सुमन म्हणते, अहो असं काय करताय, खरंच गरजेचं आहे म्हणून सांगते ना. गरजेचं नसतं तरी मी तरी तुम्हाला सांगितलं असतं का जाना. जराजा इतक्यात त्या ठिकाणी रविराज काका येतात. रविराज काका म्हणतात, काय इथे काय सुरू आहे? नेहमीप्रमाणे सुमन नागराजला काहीतरी काम सांगत असणार आणि नागराज नेहमीप्रमाणे नकार घंटा वाजवत असणार, बरोबर ना? त्यावर नागराज सांगतो, अरे दादा ठाण्याला जायला सांगते. त्यावर मग आता लगेचच रविराज काका म्हणतात, अरे नागराज, मग जर ती जायला सांगते तर तू कशाला नकार घंटा वाजवतोय? तू जाऊन ये ना. त्याबरोबर नागराज म्हणतो, दादा ठाण्याला. त्यावर मग रविराज काका म्हणतात, हो नागराज ठाण्याला जा. सुमन सांगते, ना जा नागराज, जा ठाण्याला जा. त्यावर नागराज लगेचच सुमनला म्हणतो, जा तेल आणून दे. त्याबरोबर सुमन काकी म्हणते, हो लगेच आणते. आणि ती तेलाची बाटली आणायला तिकडन आतमध्ये जाते. त्याबरोबर तेलाची बाटली आणून ती नागोबाला देते. नागोबा म्हणतो, आलू देऊन. आणि मग आता लगेचच तो तिकडन निघतो आणि थेट आता तो ठाण्याला जायला निघालेला असतो. त्याबरोबर इकडे सायली, अर्जुन आणि रविराज काका हे 3 जण बोलत असतात आणि आता ते महिप्तला फोन करतात. आणि मग आता महिप्तला अर्जुन पुन्हा तोच प्रश्न विचारतो, 22 वर्षांपूर्वीचा अपघात आठवतोय का? महिप्त अर्जुनला म्हणतोय, कोण आहे रे तू आणि तुला काय आठवतं? काय माहिती आहे तुला त्या अपघाताचं? त्यावर अर्जुन म्हणतो, सगळं माहिती आहे मला आणि ते सुद्धा पुराव्यासकट सगळं माहितीये माझ्याकडे, सर्व गोष्टींचे पुरावेत. त्यावर महिप्त म्हणतो, तुला किती रोकड हवी आहे ती मला सांग, मी तुला तेवढी रोकड देईन. पत्ता तू सांग, रोकड मी देईन. त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे मग पत्ता मी तुला सांगतो. आणि मग फोन अर्जुन कट करतो. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, बघितलं सिनियर महिप्तने
स्वतःहून पैसे घ्यायला बोलावलं म्हणजे नक्कीच महिप्त. या सर्व गोष्टींना घाबरलाय महिप्तने हे सर्व केले. त्याबरोबर महिप्त हा मात्र इथे विचार करत राहतो की नक्की हा माणूस आहे तरी कोण आणि याला नेमकं माहिती तरी काय. तर इकडे आता सगळ्यांची तर खात्री पटलेलीच असते की नक्की या सगळ्या मागे महिप्तचाच हात आहे. आणि म्हणूनच महिप्त हा इतका जास्त या सगळ्या गोष्टींना घाबरतोय. जर महिप्त या सर्व गोष्टींना घाबरत असेल तर आपल्याला ह्या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा आहे इकडे, असं सगळेजण ठरवतात. त्यानंतर अर्जुन रविराज काकांना सांगत असतो की सिनियर तिथे आपल्याला खूप म्हणजे काळजीपूर्वक जावं लागणार आहेत. चैतन्य, तुला जमेल तितक्या मोबाईलने तितक्या कॅमेरांनी तू ते सगळं शूट करून ठेवण्याचा प्रयत्न कर. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत महिप्तच्या कबुली जवाब वाया जाऊ द्यायचा नाहीये. आणि सायली, तू सुद्धा तिथे माझ्याबरोबर असणारच आहेस. तुला तर काय करायचंय कसं करायचंय ते सगळं मी आधीच सांगितलेलं आहे. सायली म्हणते, हो मला तर सगळं माहिती आहे. त्यानंतर मग आता पुढे ते लोक आणखीन डिस्कशन करायला लागतात. आता जेव्हा ते लोक पुढे आणखीन चर्चा वाढवायला लागतात तेव्हा इथे बिचाया प्रतिमा हत्याला मात्र या गोष्टींची जरा भीतीच वाटते. प्रतिमाही तिकडं निघते. त्याबरोबर दुसरीकडे आता पुन्हा एकदा इकडे साक्षी ही सचिनला जोरजोराने हाका मारत असते आणि अख्ख्या घरात शोधत असते. इतक्यात त्या ठिकाणी सचिन येतो आणि म्हणतो, हो सांग काय काय झालंय काय. अगं इतक्या मोठमोठ्याने हाका का मारतेस, इथेच आहे मी घरात. त्यावर ती म्हणते, अच्छा नाही मला वाटलं. त्यावर सचिन म्हणतो, काय वाटलं की मी पुन्हा तुला न सांगता कुठेतरी निघून गेलो. सॅम, अगं प्लीज मी गेल्या वेळेस निघून गेलो असं न सांगता. त्यासाठी मी सॉरी म्हटल की नाही आणि मी तुला प्रॉमिस सुद्धा केले की मी पुन्हा असा वागणार नाही म्हणून. मग तरीही तू का आता टेन्शन घेतेस. त्यावर ती म्हणते, सॉरी सचिन सॉरी. त्यावर सचिन म्हणतो, मला तुझ्याकडून सॉरी नकोय आता या एवढ्या छान गोष्टीसाठी. तू माझ्या हातची मस्त गरम गरम कॉफी घ्यायची चालेल. त्यावरती चालेल म्हणते. इतक्यात सचिनच्या फोनवरती कल्पनाचा फोन येतो. कल्पना हिच्याबरोबर सचिन बोलायला लागतो. हा हॅलो, बोला बोला सचिन, बिझी आहेस का रे. हो हो खूप बिझी आहे. अहो इकडे काम सुरू आहेत ना सगळी. हो तुम्ही काय करताय, तुम्ही कसे आहात. अरे आम्ही पण मस्त. तुझ्या होणाऱ्या बाळाच्या आईचं कौतुक करत बसलोय आम्ही. हो तुम्ही तर आता तेच करायला. हो निवांत करा आता. सचिन हा म्हणजे अशा भाषेत बोलत असतो की तो कुणाशी बोलतो हे साक्षीला सुद्धा कळणार नाही. कल्पना म्हणते, अरे तुझ्या होणाऱ्या बाळाची आई फोन मागते तुझ्याशी बोलायला, जरा तिच्याशी बोलतोस का. सचिन म्हणतो, नाही नको आता सध्या नको. आता सध्या खरोखर मी कामात आहे. नंतर ना मी हो तर फोन करेन ना. हो चालेल, हो फोन ठेवा. आणि मग तो आता फोन ठेवायला कल्पनाला भाग पडतो. कल्पना विचार करते की हा सचिन माझ्याबरोबर हे असं का बोलला नाही, म्हणजे नेहमीच्या सारखा आज बोलला नाही. खूप घाईत वाटला. तर इतक्यात त्या ठिकाणी लगेचच साक्षी येते. साक्षी म्हणते, सचिन अरे तू फोन का ठेवलास, बोलत होत्या ना त्या. मग बोलायचं होच की. त्यावर सचिन म्हणतो, अगं त्या माझ्या लांबच्या काकू आहेत. अगं पण त्या एकदा का. साक्षी बोलायला लागल्या ना की त्या खूप बोलत राहतात आणि त्यात त्या म्हणत होत्या की काकाबरोबर सुद्धा बोल म्हणजे तर आणखीनच टाइमपास झाला असता. ते सगळं सोड, हे घे गरम गरम कॉफी रेडी आहे, तू कॉफी पी. त्यावर लगेचच साक्षी कॉफी घेते आणि कॉफी पिऊ लागते. सचिनचा जीव आता कुठे भांड्यात पडलेला असतो. तर इकडे लगेचच आता अस्मिता म्हणते, मॉम बघ काही फोन करून उपयोग झाला का. कशाला गेलास. त्याला फोन कामातच होता की नाही. तो हा बिचारा माणूस दिवसभर काय करतो ना एवढं मला तर याचं काही कळतच नाही. त्याबरोबर आता कल्पनाही नाराज होते. ती विचार करते की यावेळी सचिनच बोलणं जरा वेगळं होतं, पण ती ही गोष्ट अस्मिताला जाणवू देत नाही. अस्मिता म्हणते, मॉम मी जसा दिवसभर सचिनचा विचार करत थांबते ना तशीच तू दिवसभर सायली आणि अर्जुनचा विचार करत राहतेस. बरोबर ना, पण तू काळजी करू नकोस.
सगळं व्यवस्थित होईल, पण ना हल्ली त्यांचं वागणं काहीतरी वेगळं वाटते. म्हणजे त्या दोघांमध्ये काहीतरी शिजते असं मला राहून राहून सतत वाटत असतं. म्हणजे काहीतरी आहे जे आपल्याला कोणाला माहीत नाहीये. मॉम, सगळं काही ठीक असेल ना? त्यावर कल्पना म्हणते, अस्मिता, सगळं काही व्यवस्थित असेल. तू गप्प बस, तू उगाच नसते शंका कुशंका काढू नकोस. त्यावर अस्मिता म्हणते, बरं नाही काढत मी शंका, सॉरी, पण तू आता सायलीला किंवा अर्जुनला कॉल करून बघशील का की नक्की त्यांचं काय सुरू आहे, ते आता कुठे आहेत, काय काहीतरी. त्याबरोबर कल्पना म्हणते, हो, मी फोन करून बघते. आणि मग लगेचच आता कल्पना ही सायली अर्जुनला कॉल करायला लागते. त्याबरोबर आता इकडे लगेचच सायली ही प्रतिमा आत्याच्या मागे आलेली असते. सायली प्रतिमा आत्याला म्हणते, प्रतिमा आत्या, हे बघा, मला माहिती आहे की तुम्हाला थोडीफार भीती वाटणं स्वाभाविक आहे, नाही? म्हणजे आपण जे करायचं ठरवतोय ते तितकंच सोपं नाहीये, पण तुम्ही आता हे धाडस दाखवले ना, तर मागे हटायचं नाहीये. आपल्याला पुढे जायचंय. पण एक गोष्ट आणखीन, महिप्त तुमच्यावरती हल्ला सुद्धा करू शकतो, नाही? आम्ही सगळे तिथे असूच. आम्ही तुम्हाला कोणी काही होऊ देणार नाहीच, पण तरीही जर त्याने तुमच्यावर हल्ला केला तर त्याचे उत्तर, त्या हल्ल्याच प्रतिउत्तर त्याला कसं द्यायचं हे मात्र तुम्हाला बघावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला थोडीफार प्रॅक्टिस सुद्धा करावी लागेल. आत्या, तर तुम्ही तयार आहात ना? त्याबरोबर प्रतिमा आत्या होकार देते. सायली म्हणते, चला मग बाहेर, आपण बाहेर जाऊनच बोलूया. त्याबरोबर मग सायली आणि प्रतिमा आत्या ह्या दोघी जणी तिकडून बाहेर येतात. आता सायली प्रतिमा आत्याला सांगत असते, आपल्यात प्रत्येकीच्या एक देवी आई असतेच. आणि महिप्त सारखा नराधम जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा आपल्यातली देवी, आपल्यातली ती जागृत शक्ती बाहेर येते. आपल्याला आता तेच करावं लागणार आहे. प्रतिमा आत्या, तुमच या बाबतीत आपल्याला तुमच्यातल्या देवी आईला बाहेर काढायचं. फक्त ती महिपच्या समोर वेळेवरती बाहेर यायला हवी. आणि मला खात्री आहे वेळेवरती बाहेर येईल सुद्धा. चला. त्याबरोबर दुसरीकडे प्रिया ही विचार करत असते, त्या सायली अर्जुनच काय सुरू आहे, मला काहीच कळायला मार्ग नाहीये. दिवसभर त्यांच्या खोलीला नुसता कान लावून लावून माझा कान दुखायला लागला, झिजायला लागला. पण शेवटी मला कळत काहीच नाहीये. जरा महिप्त आणि नागराजला कॉल करून बघते. तिकडे मी एवढं जे सांगते त्याचा ते काही उपयोग करतात का? आता नागराज फोन उचलत नसतो. मग प्रिया विचार करते की मला आता घरीच जाऊन बघायला हवं की नक्की हे काय खलबत्त फुटतायत ते. मग आता प्रिया निघतच असते. तक यात अश्विन येतो आणि कुठे चाललीस तन्वी असं विचारतो. त्यावर ती म्हणते, अरे मी आई बाबांकडे जरा जाऊन येते, मला त्यांची खूप आठवण येते. त्यावर आता लगेचच तो म्हणतो, तुला त्यांची आठवण येते पण त्यांना तुझी येते का? तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी काय झालं ते बघितलंस ना? हे बघ, त्यांना तुझी गरज नाहीये, सो तू तिकडे जायचं नाही. त्यावर ती म्हणते, अरे असं काय करतोयस अश्विन, आई बाबा आहेत ना, ते रागवलेत, बस इतकंच. आणि प्लीज मला अडवू नको, मला आई बाबांकडे जाऊ दे, प्लीज प्लीज. आता खरं तर तिला सगळं तिकडे काय सुरू आहे हे बघायचं असतं म्हणून ती जाऊ दे करत असते. तर आता अश्विन म्हणतो, नाही, यात नवी, तुझा अपमान झालेला मला सहन होणार नाही. आणि तिकडे वारंवार तेच होत असतं आणि त्यामुळे तू तिकडे गेलेलं मला चालणार नाही. तू तिकडे जायचं नाही म्हणजे नाही, कळलं का तुला? त्याबरोबर ती म्हणत असते, अरे असं काय करतोयस अश्विन, आई बाबा आहेत, थोडंफार बोलले म्हणून मी सुद्धा कुठे लगेच त्यांच्यावरती रागवून बसू असं नसतं. मला जाऊ देत ना त्यांच्याकडे, प्लीज प्लीज, अगदी थोड्या वेळासाठी. पण तो तिचं काहीच ऐकत नाही. त्यानंतर मग इकडे सायली ही प्रतिमा आत्याला सांगत असते, प्रतिमा आत्या, हे बघा, महिप्त तुमच्यावरती जेव्हा समोरून हल्ला करू शकतो तेव्हा तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला तुमचे दोन्ही हात जे असतील ना ते तुमचे त्याच्या कोपराजवळ घेऊन जायचे आणि जोरात, अगदी जोरात तुम्हाला त्याच्यावरती वार करायचे. म्हणजे त्याला पण असं वाटायला पाहिजे की तुम्ही घाबरलेला नाहीयत, कळते का? त्यावर प्रतिमा होकार देते. सायली म्हणते, आपण करून बघूया.
त्यावर वर प्रतिमा ठीक आहे म्हणते आणि मग आता सायली ही प्रतिमा आत्यांवरती हल्ला करते आणि मग प्रतिमा आत्या सायलीचा तो हल्ला चुकवून दाखवतात. सायली म्हणते, बघा आत्या, तुम्हाला किती छान जमतंय हो, तुम्ही करू शकताय, फक्त तुम्हाला करायचंय, हा तुम्ही कराल. त्याबरोबर आता प्रतिमा आत्याला सुद्धा एक कॉन्फिडन्स येतो की हा आपण करू शकतो आणि मग प्रतिमा आत्या सुद्धा आता छान सगळं करण्याचा प्रयत्न करू लागते. सगळं व्यवस्थित सुरू असतं. सायली प्रतिमा आत्याकडून प्रॅक्टिस करून घेत असते, जेणेकरून उद्या जर अचानक महिपने प्रतिमा आत्यावरती हल्ला केला तर प्रतिमा घाबरून जाऊ नये किंवा कोलमडून जाऊ नये, तर उलट प्रतिमा आत्यांनी चांगला त्याला प्रतिसाद द्यावा, सामोर जावं. आता जसं सायली करून घेत असते प्रतिमा आत्या सुद्धा त्याला चांगला रिस्पॉन्स देत असतात आणि त्यांचं सगळं अगदी व्यवस्थित आणि छान सुरळीत सुरू असतं. तर आता सायली ही प्रतिमा आत्यांनाच पुन्हा सांगते, प्रतिमा आत्या, तुम्हाला काहीही झालेलं तरी घाबरायचं नाहीये, तुम्हाला धीरानेच सर्व गोष्टींना सामोर जायचं. लक्षात ठेवा, आम्ही सगळे तुमच्या जवळ तुमच्यासाठी तिथे असूच, पण शेवटी शेवटचं धाडस हे तुमचंच असणार आहे आणि तिथे तुम्हाला घाबरून किंवा डगमगून जाऊन चालणार नाही, समजलं ना. त्यावर ती म्हणते की हो सायली, तू काळजी करू नको, मी अगदी सर्व गोष्टींची काळजी घेईन. त्याबरोबर आता सायली पुढे प्रतिमांना समजावते, पुढे जर त्याने तुमच्या डोक्यावर हल्ला करण्याचा काठीने प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल. प्रतिमा आत्याला सायली सांगते, काठी बाजूला ढकलाल आणि तुम्ही पळून जाल, किंवा त्याने जर तुमच्यावर बाजूने काठीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल, तुम्ही खाली बसाल आणि वार चुकवाल, किंवा त्याने जर मागून येऊन तुमचा गळा धरण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल. ज्या हाताने तो तुमचा गळा धरतोय त्याच हाताने तुम्ही त्याच्या पोटात माराल आणि त्याला मारून तुम्ही पळून जाल, बरोबर. त्यावर प्रतिमा त्या सगळ्या गोष्टींसाठी हा भरते. त्यानंतर आता अर्जुन सायली यांनी सगळी तयारी करून झालेली असते आणि आता ते लोक महिपच्या येण्याची वाट बघत असतात. महिप त्या ठिकाणी आलेला असतो. महिपच्या समोर प्रतिमा आत्या सुद्धा आलेले असतात. महिपला प्रतिमा आत्या म्हणत असतात, मला माहिती आहे तू काय केलंस ते. प्रतिमाला महिप म्हणत असतो, अरे रे, आता मी जे पूर्वी केलं तेच आता सुद्धा घडणार. तेव्हा तू माझ्या हातून मेली नव्हती, पण आता तू मरणार, तू माझ्याच हातून मरणार. मीच केलं होतं 22 वर्षांपूर्वी, सगळं मीच घडवून आणला होता तुमचा तो अपघात, आणि आता सुद्धा मीच मारणार, तुला समजलं. असं म्हणत आता महिप तिच्यावरती बंदूक रोखतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.